हा खत शो आपल्याला या कलाकारांच्या माध्यमातून पाहायला मिळाला। इंग्लिश मीडियम स्कूलचे चेअरमन अनंत गावण साहेबांना विनंती राहील आपल्या शुभ हस्ते सामनावीर गीतेश जोशीला आपण सन्मानित करावं। अभिनंदन गीतेश। आणि ऋषिकेश पाटील यांच्यासाठी पारितोषिक आहे। चला टॉस बॉक्स मध्ये जा राजेंद्र भगत सर, गीतेश जोशी यांच्याशी आपण संवाद साधा। वेल प्लेड गीतेश, खरतर अभिमानास्पद कामगिरी राहिली, आपल्यालाही शुभेच्छा असेल पुढील वाटचालीसाठी। या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच एक अनुभवी असा खेळाडू ज्यानं खूप सारी वर्ष विंधने गावासाठी खूप मोठे योगदान दिलं, ते नाव म्हणजे गीतेश जोशी। आज एक या टीमचा महत्त्वाचा खेळाडू आणि अनुभवी खेळाडू आहे। खूप सारी वर्ष विंधन टीमसाठी खेळताना अनेक सारी मैदान ज्यानं गाजवलं। गीतेश, काय सांगशील आपल्या कामगिरीबद्दल? काय नाही, ही मॅच आमच्यासाठी खूप महत्त्वाची होती, कारण आता टार्गेट आहे आमचं की फायनलपर्यंत जायचा आणि आम्ही प्रयत्न करू की फायनल इथं पहिला नंबर मारायचा प्रयत्न करू आम्ही। थँक्यू, हार्दिक अभिनंदन गीतेश। 500 रुपयाचं पारितोषिक प्रशांतजी नवाल यांच्याकडनं असेल। खेळाडू प्रियांशू, अति कमी वयाचा खेळाडू। मी मुकुंदजी गावण साहेब, संदीप गावण साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण प्रियांशूला 500 रुपये द्यायचे आहेत। तदनंतर या विभागातील माजी जिल्हा परिषद सदस्य ज्यानं 10 वर्ष या विभागाचं नेतृत्व केलं आणि या विभागाच्या विकासाला ज्यानं चालना दिली, एक दमदार नेतृत्व आहे, असे सन्माननीय या स्पर्धेचे आधारस्तंभ भाई जीवन गावण साहेबांना मी विनंती करेन की या स्पर्धेबद्दल आपले सहकारी मुकुंद गावण साहेब, संदीप गावण साहेब, अमितदादा पाटील आणि सर्व आयोजक कमिटी अर्थात भार्गवजी मात्रे, सागर पाटील, पंकजी गावण या सर्वांच्या वतीने स्पर्धेबद्दल आणि प्रेक्षकांबद्दल, टीमबद्दल आणि सर्वांबद्दल आपण मनोगत व्यक्त करायचं आहे। धन्यवाद। खऱ्या अर्थाने समर्थ चषक याचं आयोजन मुकुंद गावण यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करत असताना 6 वर्षापूर्वी मध्ये झालेल्या ह्या समर्थ चषक यावर्षी पार पडत आहेत आणि त्याही नाईट। स्पर्धा भरवण्याच्या अगोदर साधारणतः 2 महिन्यापूर्वी आम्ही मुकुंद भाई यांच्या बंगल्यावर काही कामानिमित्ताने बसलो होतो आणि तेव्हा आमचा अमित, जे खऱ्या अर्थाने मुकुंद आणि अमित ही जोडी, आणि अमित तिथं उपस्थित झाला आणि त्याच्यासोबत सागर होता आणि काही मुलं एकत्र आली आणि त्यांनी सांगितलं की मुकुंद भाई, नाईट स्पर्धा म्हणजे समर्थ चषक झाला पाहिजे पुन्हा एकदा, त्याच दिमागात आणि त्याच जोरात, आणि जे आपलं नाव जे आहे ते पुन्हा एकदा क्रिकेटच्या इतिहासामध्ये गाजलं पाहिजे, अशी भूमिका आमच्या काही सहकाऱ्यांनी व्यक्त केली। मुकुंद भाई यांनी त्याला समर्थन दिलं की हो अण्णा, आपल्याला टुर्नामेंट ठेवायचं आहे। मी माझ्या माहितीप्रमाणे त्याला 7-8 वेळेला विचारलं, मुकुंद खरंच आपल्याला नाईट स्पर्धा भरवायच्या आहेत का? त्यांनी सांगितलं नाही, होणारच होणार। जरा माझ्या मनामध्ये शंका होती की मुकुंद भाई या टुर्नामेंट समर्थ चषकाचं आयोजन करतील किंवा नाही आहे, परंतु त्यांनी ठरवलं एकदा की आपल्याला टुर्नामेंट कुठल्याही परिस्थितीत भरवायच्या आहेत म्हणजे भरवायच्या आहेत, आणि त्याच्यामुळे हा टुर्नामेंट भरवण्याचा त्यांनी संकल्प केला। सर्व सहकार्यांना त्यांनी बोलवलं, अमितनी त्याला जोर दिलं, सागरनी दिली, आणि मग ठरलं की संदीपलाही बोलवायला पाहिजे, कारण संदीप भाई सुद्धा आपल्यासोबत समर्थ चषकाच्या शतकाला जोडलेला होता, आणि मग संदीप येईल किंवा नाही। पण आमच्या अनेक सहकार्यांनी सांगितलं की संदीपला बोलवलं तर निश्चित येईल। संदीप आला आणि त्या ह्या स्पर्धेला रंगत चढत गेली। रंगत चढत गेल्यानंतर अनेक सहकारी, मग आमचा हर्षद भुरे असेल, जितेंद्रनी मोठी जबाबदारी घेतली, नरेंद्रनी घेतली, त्याच्यानंतर गजानननी घेतली, कमलाकर, आणि पंकज हा आमचा क्रिकेटवीरच आहे, त्याला तर त्याचा आनंदच झाला। आणि मग सर्वच हर्षद भुरेंचं नाव घेतलं, हर्षद भुरे आणि महेश हा आमचा कलाकार,
आणि मग त्या महेशनी सांगितलं की ह्याच्यामध्ये रंगत आणण्यासाठी वेगवेगळे कलाकार आम्ही आणू. कमलाकर गावण आम्ही नेहमीच एकत्र असतो आणि मग ही टुर्नामेंट भरवायचं ठरलं आणि त्याचा आजचा शेवटचा दिवस. निश्चित मला आनंद वाटतोय की मुकुंदभाईंच्या नेतृत्वाखाली ही टुर्नामेंट आपण भरवत आहोत. आणि ही टुर्नामेंट भरवत असताना मग कॉमेंट्रेटर कोण असला पाहिजे, तर मग कॉमेंट्रेटर म्हणून आता जे होते ते राजेंद्र भगत यांचं नाव आलं. आणि राजेंद्र भगत यांचं नाव आल्यानंतर राजेंद्र भगतला विश्वासात घ्या असं ठरलं. आणि खरंच राजेंद्र भगत आपले टुर्नामेंटचं आयोजन केल्यापासून जवळजवळ 1-1.5 महिना तो आपल्यासोबत मेहनत करतोय. रोशन पाटील तारेकर हे आपल्याला सहकार्य करत आहेत. आणि अमितच्या जोडीला आमच्यापेक्षाही त्याचे जे सहकारी आहेत त्यांनी जी मेहनत घेतली, आम्हाला जे उत्साह वाढवला, आनंद हे वाढवलं की. आणि मी जर इथं नसलो तर आम्ही सांगायचं अरे काय काका तुमचं आम्ही वाट बघतो, तुम्ही येत नाही. मग मला सुद्धा नावेला जसं इथं उपस्थिती दर्शवायला लागायची. अशा पद्धतीने ह्या टुर्नामेंट आम्ही भरवण्याचा संकल्प केला. आणि मुकुंदभाई यांचं नेतृत्व क्रिकेटमध्ये जे आहे ते खूप मोठं आहे. मी बघितलं मुकुंदला म्हणजे पहिला तर तो माझ्यासोबतच असायचा, पण गेल्या 1 वर्षापासून त्याला मी बघतो लोकांशी जोडलेला, लोकांचे कामं करताना, लोकांच्या अडीअडचणी सोडवताना. निश्चित माझं चॅलेंज आहे आमच्या या पंचक्रोशीमध्ये मुकुंदभाई ज्या पद्धतीने समाजसेवा करतोय. म्हणजे आज क्रिकेटच्या दुनियेमध्ये त्याचं नाव झालेलं आहे. क्रिकेटच्या दुनियेमध्ये आज रायगडवर तर त्याचं नाव गेलेलं आहे. आता मंगेश वाकडीकर येऊन गेलं, त्यांचे सर्व सहकारी आहेत, ह्याच्यामुळे ते नाव तो पुढे गेलेलं आहे. आज ते इंटरनॅशनल गेलेलं आहे. आज परदेशातील सुद्धा आपले सहकारी जे आहेत, जे आपले मित्र आहेत, ते सुद्धा यूट्यूबच्या माध्यमातून ह्या टुर्नामेंट बघत आहेत. म्हणजे जवळजवळ 8 लाख लोकांनी ह्या टुर्नामेंट आपल्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष बघत आहेत. यासारखा आनंद मुकुंदराव कुठला नाही आहे. म्हणजे 8 लाख लोक कोणी भरवलेले आहेत टुर्नामेंट समर्थ चषकाचं आयोजन, तर मुकुंद गावण आणि त्यांचे सहकारी. मग मुकुंद गावण, सागर पाटील, त्याच्यानंतर अमित पाटील, प्रशांत नवाले, त्याच्यानंतर तारेकर आमचे मित्र, संदीप गावण, कमलाकर गावण, हर्षद भुरे आणि उगवता तारा मी म्हणेन तो आमचा निलेश गावण, की त्यांनी अनेक गोष्टी लोक या आमच्या सामन्यामध्ये आणल्या. रमेश गावण असतील यांनी आणल्या, महेश तर अनेक कलाकारांशी त्यांचा रिलेशन असल्यामुळे तो वेगवेगळे कलाकार आणण्यामध्ये त्याचंही सहकार्य लाभलं आणि ह्या सामन्यांची रंगत त्यांनी वाढवलेली आहे. ठीक आहे, आपण सामाजिक कार्य करणार आहोत. भगत साहेबांना सांगेन की मुकुंद गावण षटकार मारलेला आहे, लोकांना आनंद झालेला आहे. मुकुंद गावण हा सर्वांना जोडला गेलेला आहे. आमचा नितीन पण इथं शेजारी आहे. या सर्वांना तो जोडला गेलेला असताना आमचे अनेक शिक्षक जे आहेत ते सुद्धा त्यांची विविध कामं सोडून आमचे विलास गावण आहेत, रमाकांत गावण सर आहेत, त्याच्यानंतर किरण गावण, हेमंत गावण, हे आमचे शिक्षक सुद्धा ह्या टुर्नामेंटसाठी वेलात वेल काढून उपस्थित राहिल्या. आणि विशेषतः महिलांची उपस्थिती आमच्या बिंदू गावण यांच्या नेतृत्वाखाली लक्षणीय राहिली. त्या वेलोवेली इथं राहिल्या. आता मला वाटलं की मुकुंदरावच काम करतो आहे, परंतु त्याच्यासोबत त्याची अर्धांगिनी आपले बिंदू गावण ह्या सुद्धा त्या जोरीने काम करतायत. आता हे झालंय 2 जण, पण मला वाटलं त्याच्या मुली पण यामध्ये सहभागी झाल्या आणि अनाजी सुद्धा त्याच्यासोबत इतक्या जोरात तो काम करतोय की त्या पुढच्या जे आयोजन जे आहे ते माझ्या माहितीप्रमाणे अनाजीच्या नेतृत्वाखाली होईल की काय असं मला वाटायला लागलंय. आणि ते हे जे आव्हान आहे ते पेलावत जाईल. या स्पर्धेबद्दल अनेक गोष्टी बोलता येतील. अनेक लोकांनी सहकार्य केलेले जे कॉमेंट्रेटर आहेत त्यांची सर्वांची नावं मला माहिती नाहीत. खूप उत्तम कॉमेंट्री त्यांनी केली, उत्तम समालोचन त्या मंडळीने केलेलं आहे. आणि म्हणून त्या कुणाल दाते सारखे मोठे मंडळी आपल्या याच्यामध्ये आलेले आहेत.
ही जी मंडळी जेव्हा इथं बसलेली मला मी बघतोय तेव्हा समजतो की बा ठीक आहे, आम्ही राजकारणामध्ये अनेक वेळा काम करत असताना आम्हाला वेल वगैरे लोकांना द्यावं लागतं, परंतु तुम्ही मंडळी जे वेल देताय लोकांसाठी ती इतकं उत्तम बघितलं, इतकं उत्तम नियोजन तुमचं आहे. आणि तुम्ही जर नसतात तर या सामन्याला काही रंगत आली नसती. आणि पंच म्हणून काम करणारे रायगडचे नीरज राणावत असतील, अनेक पंच आहेत, ह्या सर्वांनी आम्हाला खूप खूप मेहनत करून हे वेल दिलेलं आहे. थोडक्यात आपल्याला कॉमेंट्री ऐकायची आहे. सर्वांनी खूप मदत केलेली आहे. संतोष लारा, बलल वगैरे, आमचे अजित सर, या सर्वांनी मदत केलेली आहे. सर्वांचं ज्या ज्या लोकांनी आम्हाला मदत केलेली आहे त्यांचं आभार मी या निमित्ताने व्यक्त. स्कोरर कांचन पालकर ह्यांनी सुद्धा खूप मदत केलेली आहे. तर स्कोरर म्हणून ते काम करतात. सर्वांचे आभार व्यक्त करतोय. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांच्या आयोजकांचे आभार मानतोय. आणि मी माझा माईक देतोय कॉमेंटेटरच्याकडे. चला घ्या रोशन सर, सुरुवात करा आपण, बाकी आपण नंतर बोलू. धन्यवाद. खरं तर जीवन गावण साहेब, रायगड जिल्हा परिषद माजी सदस्य, आणि काय खरं तर अचूक माहिती त्यांनी या स्पर्धेची, उत्तमभूत माहिती जे 5 दिवस त्यांनी डोळ्यासमोर पाहिलं, किंवा त्याच्या अगोदर जी आयोजकांनी मेहनत घेतली त्याबद्दल सर्विसर माहिती त्यांनी आपल्या या खरं तर मनोगतातून व्यक्त केली. त्याबद्दल त्यांचं देखील मी आभार, आणि त्यांचं देखील विशेष योगदान या स्पर्धेला राहिलं, त्यांचंही मनापासून आभार. जाऊया मॅचकडे. 18 धावा धाव फलकावरती आहेत, आणि पहिल्या मॅचमध्ये आपण पहिल्या धावा 45 होत्या. जर का 46च्या वर या मॅचमध्ये धावा गेल्या तर मात्र जास्त धावा ज्या संघाच्या असतील त्या टीमला बाय दिली जाईल. 2 सामन्यामध्ये सांघिक धावा ज्या संघाच्या जास्त असतील त्या टीमला बाय मिळेल, आणि ज्यांच्या कमी असतील त्यांना मात्र वरद विनायक गोरसई बी या संघासोबत सेमीफायनलचा सामना खेळावा लागेल. टॉप 3 मध्ये 3 संघ क्वालिफाय होती, याची नोंद घ्यायची आहे. लॉफ केला बॉलला, ऑन साइडला बॉल, बॅक ड्राइव्ह, बॉल निघाला, 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमा रेषा पार, रन्स मधील 4 चौकार. संघ मैदानामध्ये खेळतोय, आणि केलवणे गावाचं हे संगीत तुम्ही ऐकता, आणि ऑन स्क्रीन आपण पाहता जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा ध्वज. यावेळेला आपण पाहता स्विंग आणि मिस, हलकीशी कडा घेत मात्र बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाजूला आहे सिद्धेश पाटील. दुसरा धक्का असेल केलवणे टीमला. आपण ऋषिकेश पाटील, बिंदणी गावचे सुपुत्र आणि केलवणे गावचे जावई, त्यांचा आपण सन्मान करायचा. ऋषिकेश पाटील, थँक्यू. दुसरा धक्का बसला. 2 गडी बाद 22 अशी धावसंख्या धाव फलकावरती. या स्पर्धेमध्ये पहिल्या रात्रीमध्ये आपण व्हॉइस ऑफ महाराष्ट्र IPLचा व्हॉइस कुणाल दाते यांचा आवाज ऐकला. रॉकस्टार प्रवीण गायकर यांचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकला, आणि त्याच वेळेला आपण पाहताय योगेश मडवी, सिद्धी करवले यांचाही आवाज या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळाला. समीर सोमने कर्जतचा गोड आवाज, त्यांचा आवाज या ठिकाणी आपण ऐकला. बाबू शाह यांचा आवाज या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळाला. आणि आजच्या रात्रीमध्ये नामवंत हिंदीचे समालोचक प्रवीण दुगाडे सर यांचा आवाज तुम्ही या स्पर्धेमध्ये ऐकताय. त्याच वेळेला आपण पाहता गेले 5 रात्री या स्पर्धेमध्ये उत्तम निवेदन त्यांच्या मुखातून आपण ऐकले ते राजेंद्र भगत सर चिरनेर, आणि त्याच वेळेला आपण पाहिला मजेंद्र पाटील, आणखीन एक दमदार समालोचक यांचा आवाज तुम्ही या स्पर्धेमध्ये ऐकला. आणि काही क्षणापूर्वी आमचे चेतन स्वामी केलवण्याचे आणखीन एक यंगस्टर समालोचक, त्यांचाही आवाज तुम्ही या स्पर्धेमध्ये ऐकताय. प्रत्येकाचं मी मनापासून या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय मुकुंदजी गावण यांच्या वतीने, अमितजी पाटील यांच्या वतीने आभार व्यक्त करील. ऑन साइडला फटका, शॉट आर्म पूल करत असताना बॉल चालला मिड विकेटच्या बाहेर, सीमा पार षटकार. कलम नव्हता, कायदा नव्हता, तरी होती सुखी प्रजा, कारण सिंहासनावरती बसला होता माझा छत्रपती शिवाजी राजा. आणि हा आपण ध्वज पाहता अभिमानाने फडकतोय. जाणता राजा. धावसंख्या धावफलकावरती 28 आहे, आणि अजूनही
5 चेंडूंचा खेळ बाकी. हरेश पाटील हा देखील या स्पर्धेमधला एक इम्पॅक्ट टाकणारा खेळाडू होता. प्रत्येकाला त्याने इम्प्रेस केलं. हरेश पाटील रावे संघाच्या अगेन्स्ट थोडा मागे राहिला, अन्यथा हा खेळाडू देखील तुम्हाला टॉप रँकिंगमध्ये या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला असता. जबरदस्त कामगिरी या खेळाडूने केली. तेव्हा 0वरती तो बाद झाला तिसऱ्या सामन्यामध्ये. केलवडे संघाचा खेळाडू अपलिफ्ट केला बॉलला, अप्पर कटचा प्रयत्न, कव्हर पॉइंटला बॉल चालला, वन बाउन्स ओव्हर द लाईन, सीमारेषा पार, चौकार. समर्थ चषक क्रिकेट स्पर्धा मानाची या उरण तालुक्यात होता चर्चा मुकुंदा गावांची. या उरण तालुक्यात होता चर्चा. काय किस्सा हा पाहिला की अंगावरती शहारा येतो. आव शिवाजी आव म्हणत अफजल खानाने महाराजांना आपल्या खरतर कुशीमध्ये घेतलं, मिठी मारली आणि त्याच वेळेला दगा फटका होईल याची जाणीव महाराजांना होती. अंगामध्ये लोखंडी चिलकत महाराजांनी घातलं होतं आणि बोटांमध्ये वाघनख आणि त्या वाघनखाने कोतला फाडत या खरतर मुघल शाहीला मात्र नक्कीच त्या ठिकाणी दहशत निर्माण केली. हा फटका पाहिला खरतर एक्सा कव्हरच्या दिशेने 4 धावा. इथे मात्र चौकात टाळांचा कडकडाट होतो हरेशसाठी. सर मी आवर्जून या खेळाडूबद्दल सांगेल, या विभागामध्ये किरवणे गाव म्हटलं की पनवेल तालुक्याची बाउंड्री आहे आणि त्यानंतर उरण चालू होतं आणि या कर्नाला परिसरामध्ये हा खेळाडू होतो आणि या परिसरातला एक असा खेळाडू जो व्यावसायिक क्रिकेट मोठ्या प्रमाणामध्ये खेळलाय. काही काळ आपण जर पाहिला दृष्टिक्षेपामध्ये कमी पडला, पण त्याच्याकडे प्रचंड टॅलेंट आहे ॲज अ बॉलर, ॲज अ बॅटर म्हणून त्याची भूमिका दमदार राहिली. गावदेवी केळवणे संघ जर का मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये सहभागी झाला असता तर आजच्या घडीला हा खेळाडू खरं तर रायगड टेनिस क्रिकेटमधला हिरो असता. एवढी क्षमता, एवढं टॅलेंट त्याच्यामध्ये आहे आणि काय फलंदाजी केली आहे अफलातून. 36 धावा फलकावरती, अजून 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 16 वरती मैदानामध्ये हरेश पाटील करतो, कमबॅक करावा लागेल. गोलंदाजाला याही वेळेला स्टँड अँड डिलिव्हर्ड, लॉंग अँड स्ट्रॉंग, डाऊन द ग्राउंड, षटकार. नाहीये जे लढले आपल्या शेतकऱ्यांसाठी, भूमिपुत्रांसाठी आणि या प्रकल्पग्रस्तांसाठी, ते दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या स्मृतीस मी अभिवादन करेन. खरं तर आपण पाहता अभिमानाचा क्षण, ज्यांनी खरं तर एखादा लढा अर्ध्यावरती न सोडता तो कशा पद्धतीने रक्तरंजित क्रांती करून कसा लढायचा आणि जिंकायचा हा लढवय्या बाणा या भूमिपुत्रांना दिलाय. ते दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेबांचं संगीत तुम्ही डीजेच्या माध्यमातून ऐकताय. एक्स्ट्रा कव्हरला फटका, डीप मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी. सेकंडचा कॉल, हरेशला हवी स्ट्राईक, रिस्क घेतली आहे, रन आउटची संधी. पंचांचा बोट अवकाशाकडे, फिंगर गोज अप, रन आउटचा शिकार झाला मैदानामध्ये. पियुष माळी हा खेळाडू. आणि पहिल्या आपण मॅच मध्ये पाहिल्या तर जवळजवळ विंदने संघाने धावा केल्या होत्या 45 आणि जर का 45च्या वर गेला तर विनर टीमला बाय मिळेल. विनोद भगत खरं तर कोंबडभोजे संघाचे एक अष्टपैलू खेळाडू, रायगड टेनिस मधला एक सुपरस्टार, त्यांच्या वतीने या स्पर्धेला शुभेच्छा, त्यांचा आभार. लास्ट बॉल, यावेळेला एक्सा कव्हरला वेगवान स्ट्रोक आहे, गॅप मध्ये बॉल निघालाय दणदण करत, सीमारेषा पार, एंड इज वेल. हरेश पाटील ब्रँडेड चौकार. बघा काय आनंद आहे. डायरेक्ट मेगा फायनल मध्ये पोहोचेल. जो जिंकेल त्याला डायरेक्ट मेगा फायनल तिकीट. समर्थ चषकामध्ये पहिला संघ असेल या नाईट स्पर्धेमध्ये जो संघ मेगा फायनल मध्ये पोहोचेल. विनर टीम गोवटने किंवा केळवणे दोघातून एक संघ सुपर 2 ला पोहोचेल. त्या अगोदर गोरसई बचा कॅप्टन आणि एका बाजूला मोरवाई बिंदने संघाचा कॅप्टन. दोन्ही कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. सन्माननीय अशोक थडी साहेबांना विनंती करेन की आपला सन्मान स्वीकारचा. सन्माननीय अशोक थडी केळवणे एक जुने जाणते खेळाडू आहेत.
सन्मान त्यांचा करायचा आहे. तदनंतर MK वडापावचे मालक MK यांनाही विनंती करून की आपला सन्मान स्वीकारायचा आहे. तदनंतर प्रीतम पाटील विंदणे यांनाही विनंती करून की आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. MK वडापावचे MK आणि प्रीतम पाटील माऊळ चायनीज इथे व्हेज चायनीज ही मिळते. सन्मानी अशोक थळी केलवणे यांचा सन्मान होतो. MK वडापावचे MK आणि प्रीतम पाटील विंदणे या सर्वांना विनंती करेन. आणि नाणेफेक दोन्ही संघादरम्यान मी मुकुंदजी गावड साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण भडवल गोरसाई वरदविनायक गोरसाई बी आणि मरवाई विंदणे या दोन संघादरम्यान नाणेफेक करायचे आहे. चला या MK वडापावचे मालक MK सुजल नवाळे आपण या सुजल नवाळे विंदण संघाचा संगणक आहे. सज्जन नवाळे यांचे सुपुत्र आहेत. वरद विनायक गोरसाई बी आणि फोन कुणाचा बघा एक मोबाईल आहे भेटला ना ठीक आहे. चला दोन्ही संघ मी मुकुंदजी गावण साहेबांना विनंती करेन. वरद विनायक गोरसाई MK वडापावचे मालक MK यांचं सन्मान प्रीतम पाटील बिंदणे आपण जायचं. प्रीतम पाटील बिंदणे जो खेळाडू आहेत माजी खेळाडू बिंदणे गावचे. चला स्पीडअप करा सामना आता स्पीडअप. मी नितीन गावणे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करायचे आहे. बिंदणे आणि गोरसाई या दोन संघ दरम्यान आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करायचे. ऐकूया आपण प्रवीण दुगाडे सरांना. शुक्रिया राजेंद्र भगत सर. 18 गेंदे और 48 रनों की जरूरत. प्रति ओवर 16 के औसत से इन रनों को बनाना है गोवट ने टीम को. यहाँ से जीतने वाली टीम सीधा फाइनल के लिए क्वालिफाई होगी क्योंकि टोटल जो लीडिंग रन स्कोरर टीम हमने बताया था तो इन दोनों में से कोई एक होगी. गोरसई और विंदणे इनके बीच टॉस होने जा रहा है. इस मैच के बाद 2 मैचेस और उसके बाद हमें पता चलेगा समर्थ ट्रॉफी का चैंपियन सीजन 10 संस्करण 10वां उस 10वें संस्करण का चॅम्पियन कोण 2025. सन्माननीय नितीन गावण साहेबांच्या शुभ हस्ते दोन संघ दरम्यान नाणेफेक गोरसाई बी आणि विंदणे. गोरसाई बी संघ नाणेफेक जिंकतोय. प्रवीण दुगाडे सर. हाँ निश्चित तौर पर टॉस होना जरूरी था. 18 गेंदे अब 48 रनों की जरूरत है. गोवटने की तरफ से रोहित पाटिल और नीलेश म्हात्रे प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर आ चुके हैं तो वहीं हरीश पाटिल गेंदबाजी की बागडोर को संभालेंगे केळवणे की तरफ से. रोशन पाटिल ने बताया था आपको कि ये जो हरीश पाटिल है व्यावसायिक स्तर पर इन्होंने काफ़ी अच्छा क्रिकेट खेला है. अगर बड़ी बड़ी टूर्नामेंट खेलते तो ज़रूर आज एक प्रोफेशनल प्लेयर के तौर पर उभर कर आते. टैलेंट है इनमें कूट कूट के भरा हुआ. लेकिन वहीं दूसरी तरफ रोहित पाटिल और नीलेश म्हात्रे इनमें भी टैलेंट कूट कूट के भरा हुआ है. लेकिन जो रिक्वायर्ड रन रेट है प्रति ओवर 16 की वो मुश्किल हालात पैदा कर सकती है गोवटने टीम के लिए. हाँ निश्चित तौर पर अपने विभाग को छोड़ के बहुत ही बढ़िया गेंद हरीश पाटिल द्वारा डॉट गेंद आई. 17 गेंदे अब 48 रनों की जरूरत. अक्षर 11 इनकी तरफ से हर डॉट बॉल के लिए 100 का इनाम. अशोक थड़े लेजेंड क्रिकेटर कप्तान थे. ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला. शॉर्ट स्क्वायर लेग को चीरती हुई गेंद जा रही है. डीप स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ लेकिन अच्छी फील्डिंग हुई. रन मिले महज 2. 46 रनों की जरूरत है आने वाली 16 गेंदों में. देखिए 4 बजे तक इतना क्राउड इस सीजन में मैंने मैचेस काफी कम किए हैं लेकिन मैं दिल से मानता हूँ नाइट टूर्नामेंट में 4 बजे के बाद इतना क्राउड मैंने नहीं देखा.
स्टेज पे भी नहीं देखा, स्टेज तो पूरा भरा हुआ है। बैकफुट पे जाके इस गेंद को खेलने की कोशिश की, डॉट गेंद आई, गेंदबाज को 100 रुपए जरूर मिलेंगे। ये रिव्यू किस वजह से व्हाइट बॉल बैटिंग करने वाली टीम। फेयर है, ये फेयर डिलीवरी है। 3 गेंदें इस ओवर की हो चुकी है, 2 ही रन आ चुके हैं। 48 रनों का पीछा करते हुए बल्लेबाजों को अब अपने बाजुओं का दम दिखाना होगा। क्राउड दिखा रहे थे, बहुत ही ज्यादा क्राउड है। सफलता मिली है इस टूर्नामेंट को, यकीन मानिए। और ये विकेट मिलता हुआ एक और डॉट गेंद आ चुकी है। 4 गेंदें इस ओवर की हो चुकी है, 2 रन महज स्कोर कार्ड के ऊपर। गोवर्धने के बल्लेबाजों को आक्रामक खेल दिखाना ही होगा, अपने बाजुओं को खोलना होगा। डीजे ये 48 रन एवरेस्ट की चोटी नजर आएंगे, ऊंची इमारत नजर आएंगे। उस बोझ के तले दब सकती है गोवर्धने की बल्लेबाजी। 2 पे 1, 4 गेंदें इस ओवर की समाप्त हो चुकी है। हरीश पाटिल इस ओवर की 5वीं गेंद बैकफुट पर गए थे, डॉट गेंद आई। एक और 100 का इनाम हरीश पाटिल को मिलता हुआ, डॉट गेंदों के ऊपर उन्हें इनाम है। फिलहाल 5 गेंदें इस ओवर की समाप्त हो चुकी है, आखिरी 1 गेंद शेष। बैकफुट पर जाके इस गेंद को खेलने की कोशिश की, अंपायर का ओवर समाप्ति का इशारा। 1 ओवर की समाप्ति के बाद 2 रन, आने वाली 12 गेंदें और 46 रनों की जरूरत। क्रिकेट है, क्रिकेट में रन बन सकते हैं। पहले ओवर में हमने देखा कि काफी स्ट्रगल हो रहा है गोवर्धने की तरफ से रनों को बनाने के लिए, लेकिन अगले 2 ओवर में ये रन बन भी सकते हैं। टेनिस बॉल क्रिकेट है, अनुमान 3-3, 4-4 छक्के हम आए दिन देखते हैं एक ओवर में। 3-3, 4-4 छक्के एक ओवर में देखते हैं हम, लेकिन वो क्षमता और उस क्षमता के हिसाब से बल्लेबाजी होना जरूरी है। 2 पे 1 ओंकार माली अब गेंदबाजी की बागडोर को संभालेंगे। टीम केड़मणी की तरफ से चलिए स्पीड अप कीजिए भाई, इसके बाद और 2 मुकाबले बाकी है, उसके बाद प्राइज डिस्ट्रीब्यूशन। मेरी भी उत्सुकता बढ़ चुकी है कि कार किसे मिलेगी। उत्सुकता तो जरूर है, क्योंकि गेंदबाज ओंकार माली सिंगल चुरा लिया है। 46 रनों की जरूरत थी 12 गेंदों में, अब 11 गेंदें 45 रनों की जरूरत। एक तरफ मुकाबले में हम कमेंटेटर्स को बोलने के लिए ज्यादा कुछ नहीं रहता, लेकिन अगर 24 छक्के आते हैं, वैभव अगर आक्रामक खेल दिखाते हैं, वैभव अगर बताते हैं सनी देओल की तरह, ये 2.5 किलो का हाथ जब आदमी पे पड़ता है तो आदमी उठता नहीं, उठ जाता है। ऐसा कुछ अगर करके दिखाते हैं तो मजा आएगा। ये अच्छी गेंद राइट अप इनटू द ब्लॉक बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, वाइड यॉर्कर किया गया और जिसका कोई तोड़ नहीं होता। सुरक्षित गेंद मानी जाती है टेनिस बॉल क्रिकेट में ये आज की तारीख में, वरना मिडल स्टंप पे किया हुआ यॉर्कर भी हेलीकॉप्टर शॉट के जरिए उड़ाया जाता है बाउंड्री के बाहर। 3 पे 1, 48 रनों का पीछा करना है। इस वक्त पलड़ा भारी है केरल टीम का, क्योंकि इस ओवर की 3 गेंदें अब समाप्त हो चुकी है और 3 पे रुका हुआ टोटल है। 1 विकेट के नुकसान पर 9 गेंदें बची है और 9 गेंदों में अब 45
रनों की ज़रूरत, हर गेंद के ऊपर 5 रन। काफ़ी मुश्किल हालात में फंसी है गोवर्धन टीम और उनकी बल्लेबाजी। मुश्किल है उनके लिए। क्रिकेट में हम कहते हैं कि ये हो सकता है, अगर ये हुआ तो ये हो सकता है, लेकिन टेनिस बॉल क्रिकेट में उतनी गलतियां नहीं होती बॉलर्स द्वारा। सिचुएशन अगर ऐसी हो तो ये ऊंचा खेला है, गेंद हवा में कैच होने की संभावना और इसी के साथ विकेट नंबर दूसरा। आउट होने वाले खिलाड़ी आउट वैभव डीजे। तीन पे 2 है, दूसरा ओवर चल रहा है, 4 गेंदें दूसरे ओवर की समाप्त हो चुकी है। ये मैच अब एक तरफा होने की कगार पर है। मैच में सिर्फ एक ही टीम खेलती हुई नजर आ रही है और वो है केळवणे। पहले जब उन्होंने बल्लेबाजी की तो स्कोरबोर्ड के ऊपर 47 रन जोड़े हरीश की अच्छी बल्लेबाजी के कारण। वहां पर भी केळवणे टीम खेलती हुई नजर आई इस मुकाबले में और फील्डिंग के दौरान भी केळवणे टीम ही खेलते हुए नजर आ रही है। जो एक्शन पे रिएक्शन होना जरूरी था, वार पे पलटवार होना जरूरी था, वैसा कुछ होता हुआ नजर नहीं आया। शॉर्ट ऑफ लेन गेंद की एक और डॉट गेंद आई। अभी भी 45 रनों की जरूरत है, एक आखिरी गेंद शेष। पिछले मैच में रोहित ने क्या बल्लेबाजी की थी अपनी घरेलू टीम गोवर्धन के सामने, लेकिन यहाँ पे देखिए गलतियां नहीं की बॉलर ने। पिछले मैच में थोड़ी सी अपोजिशंस के बॉलर ने गलती की, खराब गेंदें डाली और उसका रोहित को फायदा मिला। लेकिन गुरसई और विंदड़ दोनों ही मंजी हुई टीमें हैं, मज़ा आएगा, इसमें कोई दोहराए नहीं है, इसमें कोई संदेह नहीं है। रोशन पाटिल 4 पे 2 है, अब 44 रनों की ज़रूरत है, 6 गेंदें बची है। इसीलिए मैंने कहा था आपको मैं पहला इनिंग करता हूँ ताकि रन जब बनेंगे तो बोलने का मौका मिलेगा। अब ये एक तरफा मैच है, 6 में 44। स्वप्निल घरत गेंदबाजी की बॉक्डर को संभालेंगे। कंचन पालकर हमारे साथ एक बेहतरीन स्कोरर। रायगढ़ टेनिस बॉल क्रिकेट में जितने भी स्कोरर आते हैं उन स्कोरर में से सर्वश्रेष्ठ में से एक। कई अच्छे स्कोरर उमेश हैं, कंचन पालकर, सुदर्शन पाटिल, नरेश दड़वी, काफी बढ़िया स्कोरर है नरेश दड़वी भी, उमेश भोईर, सुदर्शन पाटिल। जो अच्छे हैं उन्हें अच्छे बोलने ही चाहिए। गुलशन पाटिल, किरवली 4 पे 2 है, 2 विकेटों के नुकसान पर 4 रन, 5 गेंदें इस ओवर की अभी भी शेष है। जंजीरों में जकड़ा है, इन बल्लेबाजों को अपने पर खोलने का मौका ही नहीं दिया जा रहा है। ये क्लीन बोल्ड, 3 विकेटों के नुकसान पर 4 रन। ये मैच नहीं, ये बच्चों का खेल हो रहा है मुझे लग रहा है। देखिए क्राउड दिखा रहा है। आइए क्वीरा इवेंट, मैदान के चारों तरफ हमें क्राउड नजर आ रहा है। कंचन पालकर जो स्टॉल है खाने के, वहां पर मैं गया था, हर स्टॉल का लगभग सभी सामान खत्म हो चुका है। इतना ज्यादा क्राउड है इस श्रृंखला में, क्योंकि तकरीबन वहां पे जो स्टॉल्स थे गिने नहीं मैंने, लेकिन एक अंदाजा मैं आपको बताना चाहूंगा, 15-16 स्टॉल जरूर होंगे। और 15-16 स्टॉल का अगर सब कुछ खत्म होता है तो इससे अंदाजा लगाया जा सकता है भीड़ कितनी है। विकेट हॅट्रिकसाठी विनाश भगत कोंबडभुजे यांच्याकडनं 2000 रुपये पारितोषिक आहे। हाँ, जिन्होंने ये स्टॉल लगाया ना वो दुआ देंगे मुकुंद गावंड साहब को कि इसी तरह आप श्रृंखला का आयोजन करते रहिए ताकि उनका बिजनेस बढ़े। टीम का टोटल आ चुका है, यहाँ पर बिजनेस बढ़ने का नाम ही नहीं ले रहा है। हाँ, कुछ लोग 1 का 10 भी बना रहे थे, 10 का 1 भी बन रहा था। मेरा भी कुछ बना थोड़ा बहुत, 6 पे 3।
6 पे 3 है। 2.4 की समाप्ति हो चुकी है। 2 गेंदें अभी भी शेष है। मैच एक तरफा है। गोवर्धन टीम और गोवर्धन टीम के सपोर्टर्स ये जान चुके हैं इस मैच में उनके लिए कुछ नहीं बचा। और ये अच्छी गेंद, क्या गेंदबाजी हो रही है, तारीफ काबिल। ये टीम सीधा सुपर 2 में जाएगी ना, यहाँ से जीतने वाली सीधा फाइनल खेलेगी। और फाइनल मैं तो कहूँगा केरल ने टीम का सपना पूरा होता हुआ नजर आ रहा है। सपना दिखा था जब इस श्रृंखला में एंट्री करने से पहले कि शायद हमें 2 मैचेस अभी भी बाकी है, मैं कोई भी जीते लेकिन क्राउड अंदर नहीं जाएगा। मैच जल्द से जल्द किस तरह से खत्म हो इसके ऊपर हमें ध्यान देना है। अंपायर का ओवर समाप्ति का इशारा। इस मैच के प्लेयर ऑफ द मैच हरीश पाटिल को दिया जाता है प्लेयर ऑफ द मैच का अवार्ड। लेकिन टॉस किसने जीता अगले मैच का? गोरसोई फील्डिंग करने का फैसला किया। देखिए तुरंत आई वो। या सामन्याचा किताब भाजप अध्यक्ष अमित म्हात्रे साहेब यांच्या शुभास दिला जाईल। तत्पूर्वी या पूर्ण 5 रजनीमध्ये प्रथमतः मी सागरजी पाटील या स्पर्धेचे मुख्य आयोजक यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरची कृपा करायचे। सागरजी पाटील सागर ताब्याचे मालक। तत्पूर्वी या 5 रजनीमध्ये खऱ्या अर्थानं चेंडू सांभाळण्याची जबाबदारी ज्या लहान मुलांना आम्ही दिली होती त्या लहान मुलांना अतिशय मेहनतीनं स्टार्ट टू एंड या स्पर्धेमध्ये जागे राहून ज्यानं काम केलं त्यांची आम्ही नावे घेतो, ज्यांचं आभार मानणे आमचं कर्तव्य। अनादी गावण, नवीन गावण, मन गावण, पियुष गावण, दीप हेदवकर, निहाल म्हात्रे, अनिश गावण या सर्व लहान मुलांचं मनापासून आम्ही समर्थ ट्रॉफीच्या वतीनं आम्ही आभार मानतोय की ज्यांची मेहनत या स्पर्धेमध्ये या सर्वांची खूप मोठ्या प्रमाणात राहिली। या उद्याचं भविष्य या सर्व आयोजक कमिटीच्या अनादी गावण, नवीन गावण, मन गावण, पियुष गावण, दीप हेदवकर, निहाल म्हात्रे आणि अनिश गावण। प्रेक्षकांना विनंती आहे की आपण मैदान सोडावं। प्रेक्षक राजा याला विनंती आहे अलॉट गर्दी। खरं तर यश मिळालंय मी तर म्हणेन या समर्थ ट्रॉफीला, समर्थ चषक 2025 पर्व 10वं। खरं तर या 10व्या पर्वाला भगत सर यश मिळालंय, अभूतपूर्व यश ज्याला म्हणतात। कारण शेवटच्या क्षणापर्यंत इतकं क्राऊड आपण बऱ्याच टुर्नामेंट्स आम्ही केल्यात, रोशनने केल्यात, या सीझनला पण पाहायला मिळालं नाही रात्रीच्या वेळी। आणि आता पहाट होत आली आहे आणि या पहाटेच्या वेळी सुद्धा भरपूर क्राऊड आहे। सर भावेश पवार प्रेक्षक चला बाहेर आता। भावेश पवार सोबत नंतर फोटो पाडा आपण। चला या सर्वांनी बाहेर आता। चला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी हरीश पाटील केरवणे संघाची रण मशीन आणि केरवणे संघाची ओळख। मी अमित म्हात्रे बीजेपी अध्यक्ष। डॉट बॉलचे पैसे आहेत। हरीश पाटील 5, ओमकार 4, स्वप्नील गरज 4 म्हणजे गोल्ड 1300। हार्दिक अभिनंदन हरीश फायनल मध्ये प्रवेश केला। हा सामना जिंकल्यानंतर डायरेक्ट फायनल कसं वाटतंय? प्रेक्षकांना विनंती आहे बाबांनो मैदानाचा ताबा सोडा। टीमचे बॉलर आणि बॅट्समन चांगलं खेळतात, त्याच्यामुळे आम्ही फिल्डिंग पण चांगली होते, त्याच्यामुळे आम्ही जरा टॉपमध्ये आहोत। आणि पब्लिकचा सपोर्ट आम्हाला बहुतेक आहे, म्हणजे कुठंतरी गेला तरी भेटेल तुम्हाला। ठाण्याला गेलं तरी आम्हाला इतकाच पब्लिकचा सपोर्ट भेटेल। ठाणे रायगड कुठे पण मॅच ठेवा, आमचा पब्लिकचा सपोर्ट इतकाच तुम्हाला बघायला भेटेल। पाठीराखी असणं ही अभिमानाची गोष्ट आहे, कारण पाठीराखी जेव्हा असतात तेव्हा खेळायला मजा येत असतं। या आपल्या त्यांच्या मुलं आपण चांगलं खेळतोय। पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारेल की केरवणे संघ या मैदानात खेळेल की नाही ही शाशंकता होती, पण मात्र खेळला आणि मात्र अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला। ते आयोजकांबद्दल काय सांगणार? खरं तर मुकुंद दादांचा मी आभार आहे आणि सगळं संदीप गावण, भार्गव म्हात्रे यांचं, अमित पाटील, सागर पाटील यांचं, पंकज गावण यांचं सगळ्यांचं म्हणजे मनापासून आभारी आहे की आम्हाला इथं चान्स दिला। आम्ही चांगला खेळ केला।
जरी थोडा कमी पडलो असलो तरी इथल्या जर पब्लिकला सपोर्ट माझा मॅच सुरू करा प्लीज. भाऊ हार्दिक अभिनंदन. डॉटच्या चेंडूची सर्व पारितोषिक आहेत आमचे थडी साहेबांकडनं. तर मनोज भगत कोंबडपूजा भोजेचे गावाचे अष्टपैलू खेळाडू आहेत आणि रायगडमधील नामवंत खेळाडू मनोज भगत आपण यायचे व्यासपीठावर.